नमस्कार मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच व्हिडिओची लिंक मित्रांपर्यंत शेअर करायचं आहे. आता बघा प्रश्न -4/3 अधिक 6/7 दिलेला आहे. आता ही आहे गणितीय क्रिया. मग आता बघा याला सोडवत असताना काय करायचं आहे, तर सुरुवातीला छेद सारखा आहे का ते चेक करायचं. अपूर्णांकामध्ये या ठिकाणी 3 आहे, या ठिकाणी 7 आहे, छेद समान नाही. तर आता काय करायचे, सरळ तिरकस गुणाकार. म्हणजेच आता बघा या ठिकाणी 7चा गुणाकार 4 सोबत केला किती येईल, 4 गुणिले 7 आणि हा वजा जशाला तसे अधिक आहे, अधिक लिहिलं. आता 3चा गुणाकार 6 सोबत करा, 3 गुणिले 6. त्याच्यानंतर छेदामध्ये 3चा गुणाकार 7 सोबत म्हणजे छेदांचा गुणाकार. आता याला सोडवायचं बघा. 7चा गुणाकार 4 सोबत केलं, 7 चोक 28 वजा जशाला तसे अधिकला अधिक, 3 गुणिले 6 केलं, 3 सख 18. ठीक आहे. त्याच्यानंतर छेदामध्ये 3 गुणिले 7 केलं तर 7 त्रिक 21 येतील. आता या ठिकाणी बघा वजा आणि अधिक आहे, तर वजाबाकी करावं लागेल. 28 मधून 18 वजा करा, 10 शिल्लक राहतील. मोठ्या संख्येचं साईन वजा देऊन टाकायचं, छेदामध्ये 21 जशाला तसे. आता बघा -10/21 या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं करेक्ट उत्तर असणार आहे. ठीक आहे. अशा पद्धतीने आपल्याला गणितीय क्रिया करावी लागते. ठीक आहे. आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद.